हॅलो हाय गाईज वेलकम बॅक माय चॅनल. आज आपण बॉक्स प्लेट लेहंग्याची कटिंग अँड स्टिचिंग बघायची आहे. त्यासाठी इथे मी 4.5 मीटर फॅब्रिक घेतलेला आहे. हे फॅब्रिक जर्मन सॅटिनचं आहे. आता आपण पूर्ण उंची बघायची आहे. लेहंग्याची पूर्ण उंची 42 इंच आहे. 42 इंचमध्ये 2 इंच नेप्यासाठी वजा करून घ्यायचा आहे. इथं फोल्डिंग करायची आहे. खालती कटिंग मात्र नेप्याचीच करायची आहे. बाकीची लेहंग्याची कटिंग करायची नाही आहे अजिबात. नुसता स्टिचिंग आणि इथं नुसता मापे टाकायचे आहेत. एवढेच ह्यामध्ये कटिंग येणार आहे. त्यासाठी 2 इंच प्लस आणि 2 इंच म्हणजे 4 इंचचं आपल्याला नेप्याचं कापड घ्यायचं आहे. अशा पद्धतीने फोल्डिंग करून घ्यायचं आहे. फोल्डिंग करून घेतल्यानंतर हे बघायचं आहे की 2 इंच आहे की 2 इंच असले की सगळे 2-2 इंचवर घेऊन कट करून घ्यायचं आहे मार्किंग मारून. इथं आता नेपा कट करून झालेला आहे. आता प्लेट टाकायचे आहेत. प्लेट कशा पद्धतीने टाकायचे हे बघा. आता यामध्ये कमरेकडे आपण मार्किंग करून घ्यायचे आहे. कमरेकडे मार्किंग करून घेताना शिलाई मार्जिनसाठी 1 इंच सोडायचं आहे. हे जेव्हा मी मार्किंग करत होते तेव्हा व्हिडिओमध्ये आलेलं नव्हतं, म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवत आहे. इथं 1 इंचची मी शिलाई मार्जिन घेत आहे आणि 2 इंच प्रत्येकी 2-2 इंचचं आपल्याला काय करायचं आहे, बॉक्स प्लेटसाठी मार्किंग करून घ्यायची आहे. इथे 2 इंच आणि इथं 2 इंच आणि हे मी दोन्हीही जे खडू वापरलेले आहेत ते वेगवेगळ्या कलरचे आहेत. एक निळा आहे, एक हिरवा आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने यूज करू शकता. एक कलर पण वापरू शकता. पण मी 2 कलर का वापरलेले आहे तुम्हाला नंतर कळेल. पण हे 2 कलर वापरल्यामुळे बिगनर्सला खूप सोपं जातं की प्लेट कुठं घालायची वगैरे हे त्यांना कळतं. म्हणून मी 2 खडूचं इथं उपयोग केलेला आहे. हे बघा, हे आता आपण रेग्युलरली प्लेट कशी टाकतो, ही प्लेट आपण एकमेकांवर एक अशा पद्धतीने ही आपली नॉर्मल प्लेट्स आहे. ही नॉर्मल प्लेट आपण टाकतो आणि बॉक्स प्लेट आपण जी रेग्युलरली ड्रेसला वगैरे बॉक्स प्लेट असते ती अशा पद्धतीने असते, ज्यामध्ये कापड कमी लागतं आणि घेर कमी होतं. पण आपल्याला काय पाहिजे आहे, घेर भरपूर पाहिजे आहे. म्हणून आणि कमर लहान असल्यामुळे आपल्याला प्लेट कसे घालायचे आहेत ही पद्धत मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी काय करायचं आहे, हे पूर्ण आता जे मार्किंग आहे ते मी करून घेणार आहे. एक वेगवेगळ्या चॉकनं 2-2 इंचावर मी मार्किंग करून पूर्ण जेवढं कापड आहे त्या कापडावर करून घ्यायचं आहे. आणि इथं आता फोल्डिंग करून घ्यायची आहे. इथं मार्किंग करून झालेली आहे माझ्या पूर्ण कापडावर. आता फोल्ड करायचं आहे. फोल्ड करण्यासाठी एकतर हे अशा पद्धतीने पण तुम्ही फोल्ड करू शकता, नाहीतर ही अशा पद्धतीची बुनपट्टी मिळते, तिला असं दुमडून पण तुम्ही फोल्ड करू शकता. त्यामुळे घागऱ्याचं जे आपलं घेर आहे ते खूप छान दिसतं. म्हणून नाही तरी एक जुगाड सांगते. हे आहे आपलं कॅन. हे कॅनचं 1-1 इंचचं आपल्याला अशी लांब पट्टी कट करून घ्यायची आणि ह्यामध्ये करायची, जसं आपण बुनपट्टी लावतो त्या पद्धतीने. ते पण खूप छान होतं. हे बघा, इथं माझं दुमडपट्टी करून झालेली आहे. आता आपण प्लेट बघूया की प्लेट आपण कशा पद्धतीने टाकायची आहेत. तुम्ही प्लेट टाकून पण दुमडपट्टी करू शकतात, कारण बिगनर असले तर वर खालती प्लेट झाले की घेर पण आपलं काय होतं, वर खालती होतं. म्हणून आपण जे रेग्युलरली प्लेट पाडतो ही अशा पद्धतीचे असतात. हे एक असं घालायचं असतं, हे रेग्युलरली प्लेट. आणि जे सेमी बॉक्स प्लेट असतं ते अशा पद्धतीचे असतात. यामध्ये कापड कमी लागतो, पण आपलं कापड आहे मोठा. त्यासाठी आपल्याला जे प्लेट पाडायचे आहेत बॉक्स प्लेट, ते कशा पद्धतीने पाडायचे आहेत. हे 1 इंचाची आपली आहे शिलाई मार्जिन आणि हे आपलं रॉंग आहे. हे आपलं आहे मेन 2 इंचाचं इथं आणि हे आहे 2 इंचाचं. जे ग्रीन कलरचं मी चॉकनं केलेलं आहे ते 2 इंचाचं. जे ब्ल्यू कलरचं आपण मार्किंग केलेलं आहे ते सोडायचं आहे आणि जे ग्रीन कलरचं मार्किंग केलेलं आहे ते 1 इंच मार्किंग जिथं आहे मार्जिनसाठी सोडलेलं, तिथं हा कापड उचलून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने प्लेट तयार करून घ्यायची आहे.
हे समजलं का तुम्हाला? आता बघा, हे ब्ल्यू कलरचं आहे, हे आपलं ग्रीन कलरचं आहे. हे यावर असं इथं ठेवायचं आहे दुसऱ्या ग्रीन कलरच्या हिच्यावर आणि ब्ल्यू कलरचं सोडायचं आहे. म्हणजे एक मार्किंग सोडून दुसऱ्या मार्किंगवर ही प्लेट घालायची आहे आणि अशी पिन लावून घ्यायची आहे. आता समजलं का तुम्हाला? मी 2 कलरच्या चॉकचा वापर का केला होता? कारण एक कलरची ह्याला आपल्याला प्लेट घालायची असते आणि दुसऱ्या कलरला आपल्याला सोडायचं असतं. म्हणजे आता बघा, इथं मी ब्ल्यू कलर माझं जे मार्किंग केलेले आहे ते सुटत आहे आणि ग्रीन कलर जे आहे तिथं माझी प्लेट बसत आहे. ह्यामुळे 2 कलरचा वापर करायचं, कारण बिगिनर्सला खूप सोपं जातं म्हणून. ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. हे जर तुम्हाला समजलं असेल तरी पण. हे बघा, आता अशा पद्धतीने सगळे प्लेट पाडत जायचे आहेत. हे बघा, हे आता आलेलं आहे. तर ही प्लेट इथं मी घेतलेली आहे. एक प्लेट आपल्याला उजवीकडून घ्यायची आहे, एक प्लेट डावीकडून घ्यायची आहे. हे जे ब्ल्यू कलरचं हे आहे ते मार्किंग आपल्याला काय करायचं आहे, सोडायचं आहे. आणि हे जे ग्रीन कलरचं आहे मार्किंग, हे दुसऱ्या ब्ल्यू कलरच्या इथं मार्किंग आलेले आहे तिकडं घेऊन प्लेट करायची आहे आणि पिन लावून घ्यायचं आहे. तर हे ब्ल्यू कलरचं सोडायचं आहे, हे ग्रीन कलरचं घ्यायचं आहे आणि उजव्या साईडला घेऊन ग्रीन कलरच्या ह्याच्यावर ठेवायचं आहे आणि हे ब्ल्यू सोडायचं आहे आणि हे ग्रीन ब्ल्यूच्या थोड्याशा जवळ येऊन ही प्लेट तयार करून घ्यायची आहे. हे ब्ल्यू दिसत आहे आणि ही प्लेट अशा पद्धतीने प्लेट करायचे आहेत. हे बघा, आपले बॉक्स प्लेट अशा पद्धतीने दिसणार आहे पुढच्या बाजूस आणि ते जे आपण प्लेट घालत आहे ते आपली काय आहे, डावी बाजू आहे. आता कापड किती घ्यायचं आणि काय घ्यायचं, कशावरून आपल्याला कळणार आहे हे मी तुम्हाला सांगते. आता कमर जेवढी आहे त्यानुसार आपण कापड काढायचं आहे. आता माझ्या कापडाची घडी किती झालेली आहे हे मी तुम्हाला दाखवून देते की माझ्या कापडाची म्हणजे चुनीची घडी किती झालेली आहे आणि त्यामध्ये कापड किती गेलेलं आहे यावर आपण बघायचं आहे. हे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगते, म्हणजे तुम्हाला समजेल की किती बी हेवी साईजची कमर राहू दे किंवा छोट्या साईजची कमर राहू दे, कापड तुम्हाला इझी करतं त्यामध्ये. त्यासाठी काय करायचं आहे, हे बघा, हे एक प्लेट घ्यायची आहे. हे प्लेट किती आहे हे बघा, पहिला मोजायचे आहे. 1 2 3 4 5. प्लेटचं कापड म्हणजे प्लेटमध्ये आत किती कापड गेलेलं आहे आपलं, 5. आता 5 गुणा गेलेलं आहे कापड, तर कसं काढायचं? कमर आपली आहे किती, कमर आहे आपली 32 इंच. त्यामध्ये मी +2 इंच करणार आहे. तुम्ही 1 इंच पण करू शकता. इथं आलेलं उत्तर माझं 34 इंच आहे. 34ला गुणाकार करायचा आहे आपल्याला 5नं, कारण का 5 पट कापड आत गेलेलं आहे म्हणून प्लेटसाठी. तर 5ला जे गुणा करून आलेलं उत्तर आहे 170, म्हणजे 170 इंच आपलं इथं काय होणार आहे, कापड. आता ह्याचं मीटरवर कसं काढायचं आहे, हे बघा, ह्याला भाग घालवायचा आहे 39नं. 39 का, 39 म्हणजे 1 मीटर होतं. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि इंच म्हणजे 39 इंच. आता भेटलेलं उत्तर किती आहे, 4.3 इंच. 4.3 इंच आपल्याला काय भेटलेलं आहे, कापडाची कापड किती मीटर घ्यायचं, 4.3 म्हणजे 4.5 मीटरपेक्षा कमी आपल्याला कापड घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही किती कमर आहे त्यामध्ये तुमची पदर आतमध्ये किती गेलेले आहेत, 5 गेलेले आहेत किंवा सेमी स्टिच करतो तेव्हा 3 जातं, तर तेव्हा 3 गुणा करायचा असतो. अशा पद्धतीने तुम्ही कापड किती लागणार हे तुम्हाला समजतं. हे समजलं का तुम्हाला? हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची जी बेल आहे त्याला प्रेस करा, कारण माझ्या अशा व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. अशा डिझायनर व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असले तरी पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट जरूर करा. अशा प्रकारचे डिझायनर व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटतील. तुम्ही जर माझे पहिले व्हिडिओ जर बघितले नसेल तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता.
हे बघा आता आपल्या पूर्ण कापडावर काय झालेलं चुन्या पडून झालेल्या आहेत. आता पुढच्या भागावर मी तुम्हाला दाखवते की हे कसे दिसत आहेत. हे अशा पद्धतीने दिसत आहे. याला आता आपण काय करायचं आहे, व्यवस्थितपणे करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही यावर प्रेस पण लावू शकता, ज्यामुळे आपले हे बॉक्स प्लेट व्यवस्थित दिसतात. अशा पद्धतीने पूर्ण करून घ्यायचं आहे आणि हे कापड एकमेकावर एक ठेवून घेर जोड द्यायचा आहे. कमरेपासून 7 इंच सोडून पूर्ण घेर जोडायचा आहे. 7 इंचावर आपल्याला काय करायचं आहे, चेन लावून घ्यायची आहे. चेन लावून झाल्यानंतर आणि घेर जोडून झाल्यावर मी तुम्हाला माझं लूक दाखवते. इथे आता घेर जोडून झालेला आहे, चेन पण लावून झालेली आहे. हे बघा अशा पद्धतीने हे लूक आपल्याला दिसत आहे. कमरेकडे आता नेपा बसवून घ्यायचा आहे. नेपा बसवण्यासाठी कमर जेवढी आहे त्यापेक्षा 2 ते 3 इंच जास्त घ्यायचं आहे आणि कमरला नेपा जोडून घेऊन पूर्ण लेहंगा तयार करून घ्यायचा आहे. पूर्ण लेहंगा तयार करून झाल्यानंतर मी तुम्हाला माझ्या लेहंग्याचं फायनल लूक दाखवते. हे माझं लेहंग्याचं फायनल लूक आहे. बॉक्स प्लेट वगैरे किती छान दिसत आहेत. क्लिअर दिसत आहे की आपण हे बॉक्स प्लेटचा लेहंगा तयार केलेला आहे. आता पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवते की मीने नेपा जोडून घेतलेला आहे बघा इथं, आणि ही चुनी बघा कशी बॉक्स प्लेट किती छान दिसत आहे. ते बघा, हे बघा हात लावून दाखवते मी इथं. आणि हे बघा हे अशा पद्धतीने मीने हुक केलेला आहे आणि 2 लूक लावलेले आहेत. चेन वगैरे असे लावून झालेली आहे. अशा पद्धतीचा आपला लेहंगा तयार झालेला आहे. घेर वगैरे भरपूर झालेला आहे. घेर पण तुम्हाला मी दाखवते की घेर आपलं किती झालेलं आहे, 4.5 मीटरचं. अशा पद्धतीचे डिझायनर व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय, सी यू अँड टेक केअर.